नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सयाजीराव आता जानकीवर हसू लागतात आणि म्हणतात की काय गं, तुला शेती करायची ना? मग तुझ्याकडे शेत आहे? कुठे तुझा नांगर, बैल आणि कोण देणार आहे तुला सांग? कोणी देणार आहे का? आणि चालली मोठी शेती करायला. तेव्हा आता जानकीला राग येतो आणि जानकी काही म्हणणार तितक्यात आता जानकीच्या मदतीला एक शेतकरीच धावून आलेला आहे आणि त्याने सयाजीरावांचं तोंडच बंद केलेलं दिसतंय. इकडं आता ऋषिकेश हा सारंगच्या कंपनीमध्ये जाऊन त्याच्या जोरात कानाखाली वाजवतो. ऐश्वर्याही असते तिथे. तर दोघांनाही धक्काच बसतो. तर ऋषिकेश म्हणतो की याच्या पुढे माझ्या बायकोला आणि मुलीला जरासुद्धा त्रास झाला ना, तर माझे इतका वाईट कोणीही नसेल. त्यामुळे याच्यापुढे हलगर्जीपणा करायचा नाही, असं म्हणून आता सारंगला त्याची लायकीच दाखवून देतो. तर ऐश्वर्या मात्र खूप घाबरलेली असते. ऋषिकेशने चांगल्याच प्रकारे त्यांना धडा शिकवला आहे. तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.